पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। Started for the trek finally. Chalo. Almost halfway down, so that is the route we came from. मस्त तिथून आलोय असं हळूहळू हळूहळू समोर जाणार असं आता.
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी। जय शिवाजी। धर्मवीर संभाजी महाराज की जय हर हर महादेव। या रायगड किल्ल्यावरती आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। प्रथम तुम्हाला माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे बाळाराम महाबळे, माझं गाव हिरकणीवाडी। आत्ताच आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत ही रायगड किल्ल्याची समोरची बाजू आहे, म्हणजे ज्या ठिकाणी बसलेलो आहोत या किल्ल्याच्या मध्यभागी म्हणजे महादरवाजा या ठिकाणी आता आपण बसलेलो आहोत। एकमेव मार्ग हा पायी येण्याचा। या ठिकाणी आता टोटल 2000 पायऱ्या आहेत। गडावरती चालत येण्यासाठी किमान 1.5 ते 2 तास लागतात। या रायगडाची समुद्र सपाटी पासूनची जी उंची पाहिली तर रायगडाची उंची आहे समुद्र सपाटीपासून 2851 फूट। जिथे आपण गाडी पार्क केली, जिथे गड चढायला सुरुवात केली तिथून या गडाची उंची आहे 1350 फूट। या सह्याद्री माउंटन सह्याद्री पर्वतरांगा आहेत। कोणतीही सह्याद्री पर्वतरांग रायगडाला कनेक्टेड जॉईन नाही। जॉईन असती तर शत्रू या रायगडावरती सहज कोठून चढून आला असता, कारण हा एक स्वतंत्र डोंगर आहे। या डोंगराचं पूर्वीचं मूळ नाव होतं रायरीचं डोंगर, म्हणजे रायरी या नावाने ओळखला जाणारा हा रायरीचा डोंगर प्रामुख्याने जावळी खोऱ्यात मोडतो। ते जावळीचे चंद्रराव मोरे हा आदिलशहाचा सरदार यांच्या ताब्यात हा रायरीचा डोंगर होता। परंतु छत्रपती शिवाजी राजांची पहिली राजधानी राजगड ही पुणे जिल्ह्यात येते। मग राजांना राजगडावरून एक दुसरी राजधानी करायची होती, म्हणून या जावळीची चंद्रराव मोऱ्यांना राजाने राजगडावरून एक प्रेमाने पत्र पाठवलं की जावळीची चंद्रराव मोरे, तुम्ही आमचे आहात, तुम्ही आमच्या स्वराज्यात येऊन सामील व्हा, आपण दोघं मिळून हे स्वराज्य निर्माण करूया। जावळीचे चंद्रराव मोरे फार उर्मट होते, गर्विष्ठ होते। यांनी छत्रपती शिवाजी राजांना एक उद्धटपणाने एक उल्लट पत्र लिहिलं की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला समजून घेणारे राजे कोण, कधी झालात राजे, या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत। याल जावळी तर जाल गवळी, म्हणजे उद्या यायचं असेल त्या आजच्या तुमच्यासाठी आम्ही हा दारूखाना किंवा तोफखाना सज्ज ठेवलेला आहे। मग राजाने हे बातमीपत्र वाचलं। राजाने अक्षरशः राग आला आणि राजाने 145 निवडक सरदार या जावळी खोऱ्यात सोडले आक्रमण करण्यासाठी। मग त्या आक्रमणामध्ये जावळीची चंद्रराव मोऱ्यांचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा काकड्यांच्या हस्ते मारला गेला आणि जावळीची चंद्रराव मोऱ्यांचा जावळी खोऱ्यात वध होईल म्हणून त्या क्षणी ते राजांना शरण आले आणि राजाने हा रायरीचा डोंगर 15 मे 1656 ला जिंकून आपल्या ताब्यात घेतला। मग 1656 ला छत्रपती शिवाजी राजे आणि या गडाचे पंतप्रधान मोरोपंत पिंगळे या गडाच्या पायथ्याशी आले। राजांनी डोळे भरून या गडाला पाहिलं। या गडाने राजांनी डोळे भरून पाहिलं आणि राजांचे तोंडून याच गडाखाली असे उद्गार बाहेर पडले। ते उद्गार असे की राजा खासात जाऊन पाहता हा गड बहुतच खोट, चौथरपा गडाचे कडे हे ताशिलाप्रमाणे गाव 1.5 गाव उंच, प्रचंड काळी कड्यावरती गवत उगवत नाही, कारण धोंडा ताशिवा एकच आहे, दौलताबादीचे 10 गुण उंच। ऐसे देखून महाराज संतुष्ट झालेले आणि बोलले की तख्ताच जागा हाच गड खरा करावा। तख्त म्हणजे राजधानी, या राजधानीसाठी राजाने या रायरीची निवड केलेली आहे। मग राजाने फक्त हा त्यावेळेस डोंगर जिंकला। या डोंगरावरचं बांधकाम, या बांधकाम खात्याचे प्रमुख आर्किटेक्चर हिरोजी इंदोळकर, त्या हिरोजी इंदुळकराने 1656 ला रायगडावरती बांधकाम चालू केली ती 1670 पर्यंत 14 वर्ष लागले हा गड बांधायला। मग 14 वर्षात या गडावरती काय काय बांधलं तर 350 इमारती, मोठमोठी 11 तलाव आणि छोटी 84 पाण्याची टाकी बांधलेली आहेत। आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की या रायगडावरती 350 इमारती बांधण्यासाठी हा लागणारा दगड खालून गडावरती न आणता या गडावरतीच तलाव खोदले, तलावांच्या आतून दगड काढले आणि या किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरले। या बांधकामासाठी पूर्वी गुळ, चुना आणि शिस वापरलेले आहे। आज आपण गडावरती अवशेष पाहणार आहोत, परंतु यांच्यावरती एक लाकडी छप्पर होतं, सागवानी खांबाचे लाकडी कॉलम्स आणि त्याच्यावरती उतरते छपराची ती कुंभनाळ्यांची मातीची कौलं। 10 मे 1818 ला मेजर हॉल आणि कर्नल प्रॉथर या 2 ब्रिटिशांनी रायगडाला 4 दिशेने वेढा मारून किल्ल्याच्या बॅकसाइडला डोंगरा पोटलाचं डोंगर, त्या डोंगरावरून या गडावरती तोफांचा मारा केला। पहिल्यांदा इथला गडावरचा राजांचा दारू कोठार उद्ध्वस्त केला। त्याच्या आतमध्ये दारूगोळे साठवलेले होते, ते एकमेकाला धडकून आजूबाजूला पसरलेला हा गड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे 11 दिवस जळत होता। या गडावरचं हे लाकडी छप्पर जळून गेल्यामुळे आज आपण पाहतो हे भिंतीचे अवशेष आणि दगडांचे चौथरे।
आता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत म्हणजे हा समोर दिसतो महादरवाजा, किल्ल्याचा मेन गेट. ज्यावेळेस या रायगड किल्ल्यावरती येण्याचा मार्ग एकमेव मार्ग म्हणजे या बुरुजाचे 2 भाग आहेत, एक जय आणि एक विजय. म्हणजे हा नागमोडी सारखा दरवाजा आहे. एखाद्या शत्रू गडावरती चालत आला तर त्याला कळू नये की हा दरवाजा आहे, ही तटबंदी आहे, त्या पद्धतीने हा बनवला गेलाय. आणि याच्यावरती एक होल आहेत, त्या होलमधून गरम तेल ओतलं जायचं म्हणजे जेणेकरून शत्रू गडावरती चाल करून येऊ शकत नाही. अशा पद्धतीने हा महादरवाजा बनवलेला आहे. हाच महादरवाजा म्हणजे या रायगडावरती एक अशी दंतकथा घडली होती की हिरा गवळण या रायगडावरती पूर्वी दूध विकण्यासाठी आली होती. या गडावरती दूध लागायचं आणि ती माता रायगडावरती दूध विकता विकता म्हणजे राजांच्या सुंदर वास्तू पाहण्यात, ते सुंदर कार्यक्रम बघण्यात ती माता मग्न झाली. या गडाचे दरवाजे बंद झाले आणि ती माता परतीच्या प्रवासाने महादरवाजेपर्यंत आली. महादरवाजेपर्यंत आल्यानंतर गडाचा दरवाजा बंद झाला. बंद झाल्यामुळे त्या मातेला घरी जाता आलं नाही. त्या मातेला घरी जाणं हे त्यावेळेस गरजेचं होतं, कारण त्या मातेचे छोटं बाळ घरी एकटेच होतं. म्हणून ती माता आपल्या बाळासाठी तो पश्चिमेकडे कडा आहे त्या कड्यावरती गेली, दुधाचं भांडे त्या कड्यावरती ठेवलं आणि त्याच कड्या कपाराला धरत धरत ती माता आपल्या बाळासाठी धाडस करून उतरून गेली होती, तो हिरकणीचा कडा. मग त्या हिरकणीवरून एक छोटीशी कविता म्हटली, ती कविता तुम्हाला म्हणून दाखवतो. ती कविता अशी म्हटली आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, अन कथा सांगतो ऐका तेथील हिरकणी या बुरुजाची. वसले होते गाव तळासी वाळसूर या नावाचे, अन राहत होते गरीब कुटुंब तेथे त्या गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको तान्हा मुलगा हे कुटुंब होते छोटेसे, आणि शोभत होते हिरा नाव त्या या तळपदार घरवालीचे. एके दिवशी सांज सकाळी हिरा जातसे दूत घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्याने कीच्या धंद्यावरी. सूर्य देवता मावळते झाले हे बंद गडाचे दरवाजे, मनात भ्याली हिरा म्हणाली घरी तान्हे बाळ माझे. हात जोडून करी विनंती की गडकरी जाऊ द्या खाली मला. गडकरी म्हणतात नाही अनुज्ञा ही शिवरायांच्या आम्हाला. बाळाची आठव झाली ती माय माऊली वेडी पिसी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घेई कुशी. अतुलनीय धाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले, आणि साडी चोळी हिरास देऊन हे प्रेमे सन्मानित केले. बुरुज बांधिला त्या कडावरी त्या साक्ष आईच्या प्रेमाची, आणि ऐकू येते कथा अजून तेथील हिरकणी या बुरुजाची. ऐकू येते कथा अजून तेथील हिरकणी या बुरुजाची. पाहतो असा हिरकणीचा बुरुज जी माता आपल्या बाळासाठी तो कडा उतरून गेली. मग राजाने त्या मातेला साडी चोळी देऊन सत्कार केला, आणि राजे त्या मातेला म्हटले की माता ज्या कडावून तू उतरलीस त्या कडावून मला पुन्हा उतरून दाखव. त्यावेळेस त्या मातेच्या डोळ्यातून अश्रू आले, आणि राजाने म्हटले की राजा ज्यावेळेस मी त्या कडावरून रात्रीची उतरले ना त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर माझं बाळ दिसत होतं, म्हणून तो कडा मी उतरू शकले. आता फक्त मला हा कडा दिसतोय. कोणासाठी तर बाळासाठी. अशी ती माता या इतिहासामध्ये अमर झाली.
या रायगड किल्ल्यावरती आता आपण आणि पहिल्यांदा ज्या गेट मधून आपण किल्ल्याची एंट्री केली त्या गेटला पालखी दरवाजा असं म्हटलंय. पालखी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची किंवा जिजाऊमा साहेबांची खालून पायी चालत पालखी आली की पुढे राजवाडा राज दरबार या ठिकाणी पालखी जायची, म्हणून तो पालखी दरवाजा आहे. आणि त्याच पालखी दरवाजेच्याच विरुद्ध दिसेला पुढे एक दरवाजा आहे, तो मेणा दरवाजा. मेणा म्हणजे राजघराण्यातील स्त्रिया किंवा राण्या यांना सूर्यास्त पाहणं झाले की त्या मेणात बसून येणं जाणं करायच्या, म्हणून तो मेणा दरवाजा. आता मेणा आणि पालखी या दोघांमध्ये फरक आहे. मेणा म्हटलं तर पूर्ण बंदिस्त पॅक तो स्त्रियांसाठी होता आणि पालखी ओपन पालखी पुरुषांसाठी. छत्रपती शिवरायांची पालखी पायी चालत आली की पुढे राजवाडा दरबारात या ठिकाणी पालखी जायची, म्हणून तो पालखी दरवाजा आहे. मेणा दरवाजाच्या आणि पालखी दरवाजाच्या आतील ही जी आडवी भिंत आहे या भिंतीलाच लागून लाईन मध्ये 6 दालन्यात 6 माल. तर या 6 मालांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्यांच्या महालांचा भाग म्हटलंय. मग कल्पना करा की राजाने एकूण राण्या किती होत्या? 8 राण्या होत्या. या 8 राण्यांपैकी रायगड किल्ल्यावरती 6 राण्या राहायच्या. मग 2 राण्या कुठे? तर 2 राण्या या गडाखाली. राजांची पट्ट राणी सईबाई ही राजगडावरती राहायची. सईबाईंचं राजगडावरतीच निधन झालं संभाजीराजे 2 वर्षाचे असताना. म्हणजे हा रायरीचा डोंगर जिंकून ताब्यात घेण्या अगोदरच सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि राजांची तिसरी राणी पुताराणी या गडाच्या पायथ्याला पाचडला का? तर राष्ट्रमाता जिजाऊ साहेब त्यांनी या गडावरचं हवामान किंवा हे क्लायमेट सहन होत नव्हतं, कारण त्यांचं वय हे 74 होतं. म्हणून जिजाऊ साहेब या गडाच्या पायथ्याला पाचडला राहायच्या आणि त्या जिजाऊ मातेंची सेवा करण्यासाठी राजांची तिसरी राणी पुताराणी राहायच्या. मग बाकी उरलेल्या 6 राण्या या गडावरती राहायच्या. आपल्याला एक प्रश्न निर्माण होतो की राजांनी 8 राण्या का केल्या? तर राजांच्या पट्ट राण्या 2, सईबाई आणि सोयराबाई. सईबाईचा संभाजी, सोयराबाईचा राजाराम असे राजांना 2 मुलगे होते. मग बाकीच्या 6 राण्या केल्या त्या म्हणजे राजांचं हे राज्य कमी होतं, हे राज्य वाढवण्यासाठी म्हणजे आपले एक स्वैर संबंध असावा म्हणून प्रत्येक गावातील एक राणी केली, कारण तो गाव आपल्या सोबत व्हावा या दृष्टिकोनातून 8 गावातील 8 राण्या केल्या. या 8 राण्यांची नाव आहेत. पहिली आहे सहीबाई, सोयराबाई, सखवरबाई, गुणवंतबाई, काशीबाई, लक्ष्मीबाई, पुतळाबाई आणि सगुणाबाई. अशा 8 राण्या. या 8 राण्यांपैकी रायगड किल्ल्यावरती 6 राण्यांचे 6 माल आहेत. तर एक माल एका राणीसाठीच होता. एका महालात 2 चौथारे आहेत. समोरचा चौथारा किचन रूम, पाठीमागचा चौथारा त्यांचं बैठक रूम, त्याच्या राईट साईडला एक विंडो, लेफ्ट साईडला त्यांचं वॉशरूम आणि त्याच्या मधून महालातून एक गॅलरी दुसऱ्या राणीच्या महालात जाण्यासाठी. तो एक माल एका राणीसाठीच होता, परंतु तो महाल कोणत्या राणीचा होता हे मी क्लिअर सांगू शकत नाही किंवा इतिहासकार सांगू शकत नाही. तर या गडावरती लाईन मध्ये 6 राण्यांचे 6 माल. मग या 6 राण्यांच्याच महालासमोर तुम्ही बसलेले असे 6 ओटे आहेत. या 6 ओट्यांनाच दाशी ओटा असं म्हटलंय. म्हणजे राण्यांच्या सेवेसाठी असणाऱ्या ज्या दासदाश्या होत्या या समोर चौथाऱ्यावरतीच राहायच्या. म्हणजे प्रत्येक राणी महालासमोर एक दाशी राहायची, म्हणून या चौथाऱ्यांना दाशी ओटा असं म्हटलंय. म्हणजे त्यांचे नोकर चाकर समोर चौथाऱ्यावरती राहायचे.
ज्या ठिकाणी सर आता आपण उभे आहोत तर ही अतिशय महत्वाची जागा आहे, कारण या जागेलाच राज दरबार असं म्हटलं म्हणजे त्या काळातले हे किंग कोर्ट. या दरबारात आपण जे सिंहासन पाहतो हे सिंहासन ही मेघडंबरी पंचधातूपासून तयार केले. या मेघडंबरीचं उद्घाटन याच भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेधर सिंग यांच्या हस्ते करण्यात आलंय. या मेघडंबरी आरूढ राजांची मूर्ती बसवलेली दिसेल. ही मूर्ती 6 जून 2009 ला बसवली आहे. कोल्हापूरच्या युवराज छत्रपती संभाजी राजांनी ती मूर्ती राजांची इथे बसवण्यात आलेली आहे. या सिंहासनाच्या मूर्तीच्या खाली एक लोखंड आडवा ग्रिल आहे. त्या ग्रिलच्या आतमध्ये पाहिल्यानंतर एक चौकोनी दगडाचा चौथारा खूप महत्वाचा आहे, कारण त्या चौकोनी दगडाच्या चौथाऱ्यावरतीच त्या काळातल्या राजांचं ते 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलो सोन्याचं सिंहासन औरंगजेबचं सरदार जुल्फिकार खान याचं टोपण नाव ते इतिगत खान याने घणाचे घाव घालून राजांचं हे 32 मन सोन्याचं सिंहासन पूर्ण पळून नेलेलं आहे. तर हे 1985 साली पंचधातूचं बनवून या ठिकाणी बसवण्यात आले आहे. याच दरबारात छत्रपती शिवाजी राजांचा राज्याभिषेक तो म्हणजे 6 जून 1674 ला सकाळी शनिवारी पहाटे 5 वाजता झाला. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस इथे 6500 सैन्य बसली होती. दरबारवरून पॅक होता आणि समोर रत्नजडीत 32 मन सोन्याचं सिंहासन सजवलेलं होतं. राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब राजांचे 2 मुलगे संभाजीराजे राजाराम महाराज राजांनी काशीवरून बोललेले गागाभट 7 नद्यांचं पाणी घेऊन उपस्थित होते. राजाने आपल्या देवदेवतांचं दर्शन घेतलं आणि राजे सिंहासनावरती आरूढ होताच आऊसाहेबांना म्हटले की आऊसाहेब, ज्यांच्या जीवावरती हिंदवी स्वराज्य स्थापन केलं तर ती आज आमच्या जीवाभावांची लढणारी माणसं आज या दरबारात आम्हास कुठे दिसत नाहीयेत. राजे सिंहासनाचे 4 पायऱ्या चढताच आऊसाहेबांना म्हटले, आऊसाहेब आम्ही जी स्वराज्याची पहिली पायरी चढतो हा आमचा तानाजी मालुसरे, आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं म्हणणार तो माझा ताना. आऊसाहेब लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मरता का म्हणे असं म्हणणार ते बाजीप्रभू देशपांडे नेसरीच्या खिंडीत नुकताच मारला गेला हा आमचा प्रतापराव गुजर. अशा आपल्या जीवाभावांची नावे घेत राजे सिंहासनाधीश्वर झाले. गागाभट्टाने पुढून 7 नद्यांच्या पाण्याचा अभिषेक घातला. 1000 सोन्याच्या मोहरा उधळण्यात आला. डोक्यामध्ये सोन्याचं मुकुट, अंगावर एक सुवर्ण छत्र पकडण्यात आलं. या दरबारातून एक ललकार दिली आपण, महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. अशी या ठिकाणी घोषणा झाली. हत्तींच्या अंबारात बसून राजांची मिरवणूक जगदीश्वर मंदिरापर्यंत गेली होती, म्हणून याच मार्गाला आपण राजमार्ग असं म्हटलेलं आहे की हे राजांच्या राज्याभिषेकाची जागा आहे. समोर आपल्याला जो गेट दिसेल हा गेट आपण नगारखाना आहे. नगारखाना म्हणजे याच्यावरती नगारे वाजवायचे. लांबून जर आपण पाहिला तर गेट ऑफ इंडिया सारखा दिसतो. या नगारखान्याची प्रतिमा कॉपी इंग्रजांना काढून मुंबईचा गेट ऑफ इंडिया डुप्लिकेट बनवलेला आहे. हा नगारखाना असा की याच्यावरती 32 पायऱ्या आहेत. याच्यावरती नगारे तुथारे चौघाडे वाजवले की पूर्ण या गडाचे दरवाजे बंद केले जायचे, म्हणून त्या गेटचं नाव आहे नगारखाना. होळीचं मैदान म्हणजे या रायगड किल्ल्यावरती त्या काळात अशी होळी पेटवली जायची की मानाची होळी. या गडावरच्या होळीला मान होता. इथली होळी पेटली की आजूबाजूच्या गावच्या गड किल्ल्यांच्या होळ्या पेटायच्या. मग राजे या पेटक्या होळीत पुरी एक नारळ अर्पण करायचे. त्या काळात जो कोणी बहादूर असेल, जो कोणी पेटक्या होतून नुसतं हाताने नारळ काढेल याला पुरी 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा आणि मानाचा फेटा बक्षीस दिला जायचा. समोर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळेल. तर ही मूर्ती ज्या आपण गावोगावी पोस्टरमध्ये ज्या मूर्तीची प्रतिमा पाहतो ती याच मूर्तीची प्रतिमा असते. समोरची इमारत दिसते ती प्रचंड लांबीची बाजारपेठ. डाव्या साईडला 22, उजव्या साईडला 22 अशी 44 44 दुकान आहेत. बाजारपेठेची हाईट घोड्याची हाईट, म्हणजे त्या काळात ती लोक घोड्यावरती बसूनच बाजार करायची, म्हणून बाजारपेठेची हाईट घोड्याची हाईट आहे. हा असा एक छोटासा टेम्पल आहे.